चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1. ठीक आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. दिलेले 6 इक्वेशन्स आहेत, यांपैकी कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. हा या क्वेश्चनचा अर्थ. आता क्वाड्रॅटिक असण्यामागं मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, जर कुठलं इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. ठीक आहे, या फॉर्ममध्ये. मग अजून काय याच्या मग काय की बाबा जो व्हेरिएबल आहे एक्स, आपल्यासाठी जो व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर किती हवी आपल्याकडे, 2 हवी. बरोबर आहे. आणि ए जो आहे कॉन्स्टंट हा कसा हवा, नॉन झिरो हवा. एवढ्या 2 गोष्टी नोट करा आणि एवढ्याच गोष्टीवरून आपण सांगणार आहे की कुठलं जे आहे ते लिनियर क्वाड्रॅटिक आहे की नाही. बरोबर आहे. सो पहिलं इक्वेशन सगळं पहिलं काय असावं, ते या फॉर्ममध्ये असावं. दुसरी गोष्ट, त्यात एकच व्हेरिएबल हवं आणि त्याची हायेस्ट पॉवर किती हवी, 2 हवी. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, एकच हवा, नॉन झिरो हवा. आता सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल आपण लिहू. पहिलं एक्झाम्पल काय दिलं आपल्याकडे, ax² प्लस 5x मायनस 2 विच इज इक्वल टू 0. आता हे जे आहे हे या फॉर्ममध्ये आहे, दिसतंय का, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये ए जो दिला आहे तो नॉन झिरो आहे. एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू 1 आहे, ती नॉन झिरो आहे, पहिली केस. इथं व्हेरिएबल जो आहे तो एक्स आहे, त्याची हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणून क्वेश्चन 1 जे आहे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजतंय. तेव्हा काय असणार आहे, क्वेश्चन 1 काय असणार आहे आपल्यासाठी, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलं मी मार्क करतो, मी ज्याला मार्क करेल ते सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन काय, y² इज इक्वल टू 5y मायनस 10. आता इथं बघायला गेलं तर इक्वल टूच्या अलीकडे y² आहे, इक्वल टूच्या पलीकडे 5y मायनस 10 आहे. इथं झिरोचा कुठे उल्लेख नाही. अशा स्वरूपाचे इक्वेशन्स आपल्याला रिराईट करावे लागणार आहेत. काय, पुन्हा दुरुस्ती करून घ्यायची. आता y² उजवीकडचे जे इक्वेशन्स आहेत जे आपण काय करणार आहोत, डाव्या साईडला आणणार आहोत. मग y² याच्यामध्ये जो 5y आहे इकडे प्लस दिसतोय, इकडे आल्यावर काय होणार आहे, तो मायनस 5y होईल. आणि हा मायनस 10 आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, प्लस 10 होईल. आणि इक्वल टू ॲज इट इज इक्वल टू, इकडचे व्हॅल्यू सगळे इकडे गेल्यामुळे इथं काय येणार आहे आपल्याकडे, 0 येणार आहे. याच्यामध्ये y काय असणार आहे आपल्याकडे, व्हेरिएबल असणार आहे ज्याची हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. आणि त्या वायच्या सोबती येणारा ए जो आहे, आता यासाठी इक्वेशन कोणतं बनणार आहे, ay² प्लस by इज इक्वल प्लस c इज इक्वल टू 0. याच्यात ए काय आहे, 1 आहे, विच इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजेच काय, हे जे सेकंड इक्वेशन आहे हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. हे सुद्धा काय मिळालं आपल्याला, हे सुद्धा इक्वेशन काय मिळालं, सेकंड इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. नोट करून घ्या. पॉज करा व्हिडिओ आणि सर्व गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. सेकंड इक्वेशन इथं मांडतो. सो नेक्स्ट वन, थर्ड वन. ठीक आहे. थर्ड काय सांगते, थर्ड काय आपल्याकडे, y² प्लस 1/y विच इज इक्वल टू 2. आता इथं काय दिसतं आपल्याला, एकतर इथं व्हेरिएबल आहे
बरोबर आहे. जे कोणतं आहे आपल्याकडे वाय आहे, बरोबर आहे. त्याची हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. आपल्याला जे दिसतं आहे ते आपण बोलतो आहे. आणि इथं वायच्या सोबती येणारा जो ए आहे तो 1 दिसत आहे आणि तो पण नॉन झिरो आहे. आणि आपण असं डायरेक्ट म्हणू शकू एवढ्या दोघांवरच की दिलेलं इक्वेशन हे काय आहे क्वाड्रॅटिक आहे असं म्हणू. पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी म्हणतो जर कुठलं इक्वेशन ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असेल तर आणि तरच आपण त्याला काय म्हणू क्वाड्रॅटिक म्हणू. पण इथं काय दिसतंय आपल्याला की इथं सेकंडमध्ये जो वाय आहे ना, बघा सेकंडमधला जो वाय आहे तो डिनॉमिनेटरला आहे. कुठं आहे डिनॉमिनेटरला. म्हणून हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे आणि नंतर आपण हे सांगू शकणार आहे की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. मग आपण हे इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मग बघा आता हा वाय इथं बेसला आहे. आता ह्यात काय होणार आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. हा वाय ह्या वायला मल्टिप्लाय होणार आहे. वाय स्क्वेअर इंटू वाय प्लस 1 डिवायडेड बाय इथं बेसचा गुणले वाय विच इज इक्वल टू 2. हा बेसचा वाय इथं डिवाइडला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. हा वाय स्क्वेअर इंटू वाय काय होणार आहे वाय क्यूब होईल प्लस 1 विच इज इक्वल टू 2y. हा वाय इकडे गेल्यामुळे 2y झाला. हा प्लस 2y इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस. सो वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 विच इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला सेम ह्या इक्वेशनसारखे दिसून येतं आहे. मात्र या इक्वेशनमध्ये एक गोष्ट नोट करून घेण्यासारखी आहे. इथं जो व्हेरिएबल आहे जो वाय आहे त्याची हायेस्ट पॉवर आपल्याला किती आढळून येते 3 आढळून येते आहे. म्हणून एका याच मुद्द्यावरून आपण काय म्हणणार आहोत की दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक नाही. नो कळतंय. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही. समजलं का. ठीक. जर काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका.